नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, देशभरातील रेशन कार्ड धारकांसाठी केंद्र सरकारने एक मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेला अधिक सुलभ आणि डिजिटल बनवण्यासाठी सरकारनं वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेअंतर्गत एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. या नवीन व्यवस्थेमुळे आता लाभार्थ्यांना केवळ एका रेशन दुकानावरती अवलंबून राहावं लागणार नाही. ते आपल्या सोयीप्रमाणे कोणत्याही रेशन दुकानातून धान्य घेऊ शकणार आहेत. विशेष म्हणजे गहू आणि तांदूळ एकाच दुकानातून घेण्याची सक्ती नाही. जर एखाद्या दुकानातून गहू उपलब्ध असेल आणि दुसऱ्या दुकानात तांदूळ उपलब्ध असेल तर लाभार्थी दोन्ही ठिकाणावरून आपल्या हक्काचा रेशनाचा हिस्सा घेऊ शकतील. त्यामुळे धान्याचा तुटवडा, लांबच लांब रांगा किंवा बायोमेट्रिक मशीनमधील तांत्रिक अडचणींमुळे रेशन न मिळण्याचा त्रास कमी होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री BL वर्मा यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितलं की वन नेशन वन रेशन कार्ड ही योजना देशभरातील वितरण आणि अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी राबवली जाते. या योजनेमुळे रेशन कार्ड धारकांना देशातील कोणत्याही राज्यामध्ये किंवा कुठल्याही शहरामध्ये जाऊन आपल्या वाट्याचं धान्य मिळवणं शक्य होणार आहे. ही सुविधा अगदी ATM सारखीच काम करणार आहे. जसं बँकेच्या कोणत्याही ATM मधून तुम्हाला तुमचे पैसे काढता येतात, त्याचप्रमाणे लाभार्थी देशातील कोणत्याही अधिकृत रेशन दुकानातून आधार किंवा बायोमेट्रिक पडताळणीद्वारे आपलं धान्य घेऊ शकतो. या योजनेचा सर्वाधिक फायदा स्थलांतरित कामगार, मजूर आणि त्याच्या कुटुंबांना होणार आहे. रोजगारासाठी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या नागरिकांना आता आपल्या मूळ गावातील रेशन दुकानावरती अवलंबून राहावं लागणार नाही. ते जिथे राहतात तिथेच आपले रेशन मिळवू शकतील. सरकारच्या या नवीन उपक्रमामुळे रेशन वितरण प्रणाली अधिक कार्यक्षम होण्यास मदत होणार असून लाखो लाभार्थ्यांना याचा थेट फायदा होण्याची अपेक्षा आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं रेशन कार्डचे नियम बदललेले आहेत आणि आता कोणत्याही दुकानातून तुम्हाला धान्य घेता येणार आहे. त्यामुळे रांगा आणि तुटवड्याचा त्रास संपुष्टात येणार आहे. तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.